तुम्हाला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा तुम्ही ज्या कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे, त्या कॉलेजची फीस किती राहील याविषयी खूप विद्यार्थ्यांना प्रश्न होता, संभ्रम होता. खूप पालकांना प्रश्न असतो किंवा विद्यार्थ्यांना प्रश्न असतो, की आम्ही ज्या कॉलेजला ऍडमिशन घेत आहेत, म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजला ऍडमिशन घेत आहात, त्या कॉलेजची फीस किती राहील? कॉलेजची फी कसं तपासायचं हे खूप साऱ्या लोकांनी सांगितलं तुम्हाला. पण विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट जितकेही कॉलेजेस आहेत, त्या प्रत्येक कॉलेजची फी किती आहे, त्याचा व्हिडिओ मी पी-डी-एफ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. ही पी-डी-एफ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मी देणार आहे. कुठलाही पैसे न घेता मी तुम्हाला प्रत्येक कॉलेज त्याची फीची पी-डी-एफ देईल. पण ही पी-डी-एफ पासवर्डनं प्रोटेक्टेड राहील. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला काय टाकावं लागेल? पासवर्ड टाकावा लागेल. तर तो पासवर्ड या व्हिडिओच्या मध्यंतरी किंवा व्हिडिओच्या शेवटी किंवा व्हिडिओच्या मध्ये कुठेही मी पासवर्ड देईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तो पासवर्ड मिळेल. ठीक आहे. ही पी फाईल पासवर्डनं प्रोटेक्टेड राहील. तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला पासवर्ड मिळू शकेल. त्याच्यानंतर मग तुम्हाला कळून जाईल, की तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेताय त्या कॉलेजची साधारण फी किती आहे. ही सगळी ओपन कॅटेगरीची फीज मी आज डिस्कस केलेली आहे. त्या फीनुसार मग तुम्ही ओ-बी-सी असाल, तर तुम्हाला मी कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला किती टक्के स्कॉलरशिप याबद्दलचा व्हिडिओ बनवलेला आहे. मग समजा तुम्ही ओ-बी-सी मधनं असाल, तुमची 50% स्कॉलरशिप राहील तुम्हाला, तर ₹80,000 कॉलेजची जर फी दिलेली असेल, तर 80 वजा 50 किती झाले? ₹40,000 एवढी तुम्हाला फी भरावी लागेल, असा तुम्हाला अंदाजा लागू शकतो. तसंच तुम्ही ज्या कॅटेगरीमधनं असणार, त्या कॅटेगरीचा तुम्ही तुमचा अंदाजा लावून घ्यायचा. ठीक आहे. तर मी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसची फीस ह्या पी-डी-एफमध्ये दिलेली आहे. त्यामुळे ही पी-डी-एफ अत्यंत तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही पी-डी-एफ महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून पी-डी-एफला जो पासवर्ड आहे, तो पासवर्ड तुम्हाला मिळू शकेल. तुमच्यापर्यंत पासवर्ड पोहोचू शकेल. पासवर्ड व्हिडिओच्या स्क्रीनवरती तुम्हाला शेवटी किंवा मध्यंतरी कुठेही बघायला मिळेल. ठीक आहे. चला तर मग आपण बघून घेऊया, की पी कशा पद्धतीनं आहे. जर या ठिकाणी मी गेलो तर सुरुवातीला तुम्हाला जे 17 कॉलेजेस आहेत, या ठिकाणी मी सध्याला 12 कॉलेजेस टाकलेले आहेत. पुढचे 5 कॉलेजेस मी ही पी जेव्हा कंप्लीट होईल, तेव्हा परत 5 कॉलेजेस ॲड करणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता 17च्या 17 गव्हर्नमेंट कॉलेजेस त्यांची फीस, ही फीस जी आपल्याला सेलने सांगितलेलं आहे, की गव्हर्नमेंट कॉलेजला किती फीस राहील त्या हिशोबाने आहे. जर तुम्ही बघाल, तर गव्हर्नमेंट कॉलेजची फी जी आहे, ती 23,100 एवढी राहील. त्याचप्रमाणे बी-एससी नर्सिंगचे जितकेही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. राहील आता 1 नंबरचं कॉलेज तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई. त्याची फी किती आहे? 50 ची इथे काय आहे हे बघा. 1 नंबरला कॉलेजचं नाव, त्याच्या बाजूला कॉलेजचा कोड, त्याच्यानंतर कॉलेजचं नाव, त्याची इनटेक कॅपॅसिटी किती आहे, साधारण किती मुलं त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात ते दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुमची महत्त्वाची माहिती ती म्हणजे फी. सेम अशीच पी मी हॉस्टेलची पण दिलेली होती. ती पी तुम्हाला WhatsAppला मी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेली होती. त्याचप्रमाणे ही पी जी आहे, ही पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपल्या WhatsAppच्या चॅनलला बघायला मिळेल. त्यामुळे WhatsAppचे चॅनल सगळ्यांनी आवर्जून जॉइन करायचं आहे. ओके. पुढे जर सांगायला गेलो मी कॉलेजेसचे 5-6 कॉलेजेसचे तुम्हाला नाव सांगतो आणि त्याची फी पण तुम्हाला सांगतो मी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एम-व्ही-पी आहे 17 नंबरला प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये. एम-व्ही-पी समाज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग वसंताळा, आळगाव, नाशिक. नाशिकचं कॉलेज आहे ₹85,000 फी आहे. ही जी फी मी डिस्कस केलेली आहे, ही ओपन कॅटेगरीची फी आहे. या फीमधनं तुम्हाला तुमची कॅटेगरीनुसार जर फी तपास करायची असेल, तर मी स्कॉलरशिप किती टक्के भेटते, त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. इथे आय बटनमध्ये मी तो व्हिडिओ तुम्हाला देऊन देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देऊन देईल. तो व्हिडिओ बघायचा. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरीचे ह्या फीवरनं पर्सेंटाइलनुसार मार्क्स कमी करायचे. उदाहरणार्थ 50% 80,000 वजा 50% असं जर केलं, तर तुम्हाला तुमची जी फी आहे ती कळू शकते. जर 80% फी व्ही-जे-एन-टी, एस-बी-सी, सी-बी-सीला 80% मिळते, तर 80% तुम्हाला ₹1,00,000 जर फी आहे, 1,00,000 वजा 80% जर केलं, तर ₹20,000 तुम्हाला पर इयर फी लागू शकते. त्याच्यानंतर जर बोलायला गेलो, हे जे फी स्ट्रक्चर आहे, ते इयरलीच्या हिशोबाने आहे. एका वर्षाची फी, काही 4 वर्षाची, तुमचा कोर्स 4 वर्षाचा आहे. ही जी फीज मी डिस्कस केलेली आहे, ही एका वर्षाची फीज आहे. 4 वर्षाची फी नाही. प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी फी आहे. कॉलेजच्या रेप्युटेशनच्या हिशोबानं, कॉलेजच्या फॅसिलिटीच्या हिशोबानं प्रत्येक कॉलेजला वेगवेगळी फी आहे. जर सगळ्यात जास्त फीचं कॉलेज जर आपण बघितलं,
तर कोणतं कॉलेज आहे? के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ नर्सिंग, सायन, मुंबई. मुंबई सायनचं कॉलेज आहे. ₹1,26,000 एवढी फी त्या कॉलेजची आहे. त्याचप्रमाणे जर बघायला गेलो आपण पुण्याचे पण कॉलेजेस इथे दिलेले आहेत. बघा आता रत्नदीप नर्सिंग कॉलेज, रत्नापुरा तालुका, जामखेड डिस्ट्रिक्ट, अहमदनगर. अहमदनगरचं कॉलेज आहे. फक्त ₹60,000 फी आहे. सगळ्यात कमी फी असलेलं कॉलेज आहे अहमदनगरमधलं. त्याचप्रमाणे सुप्रिया दिदी सुळे कॉलेज ऑफ नर्सिंग, तालुका श्रीरामपूर, डिस्ट्रिक्ट अहमदनगर. अहमदनगरचं कॉलेज आहे. फक्त ₹61,000 फी आहे. 30 सीटची कॅपॅसिटी असलेलं कॉलेज आहे. जर आपण पुण्याचं कॉलेज बघितलं, इथे पी ग्रँड इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, नर्सिंग एज्युकेशन 13, तळीवाळा रोड, ऑपोजिट हॉटेल मेरू, पुणे. तर या कॉलेजची फी किती आहे? ₹99,000 फी आहे. के वाघ कॉलेज ऑफ नर्सिंग, नाशिकचे के वाघ जे आहे, त्याची फी किती आहे? 89,500. असं प्रत्येक सगळेच कॉलेजेसची फी, जवाहर फाउंडेशन धुळ्याचं त्याची ₹62,000 फी आहे. नंतर अजून जर बघायला गेलो, इथे दुसरं कॉलेज आहे एखादं, पुण्याचेच बघू आपण. पुण्याचं एखादं कॉलेज आहे. या ठिकाणी दौंड मेडिकल फाउंडेशन, शुश्रूषा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स, दौंड, पुणे. तर ₹65,000 या कॉलेजची फी आहे. एस-एम-बी-टी नाशिकची फी मी टाकलेली नाही. तुम्हाला लवकरच त्याची पण फी या ठिकाणी तुम्हाला टाकेल. ओके. अशाच पद्धतीने मी जवळपास 127 कॉलेजेस काढलेले आहेत. त्यांची फीज या ठिकाणी मी पी-डी-एफमध्ये दिलेली आहे. या पी-डी-एफचा पासवर्ड मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. अजून जर कॉलेजेस बघायला गेलो, व्हिडिओच्या स्क्रीनवरच तुम्हाला पासवर्ड टाकेल मी. बीडचं कॉलेज दिलेलं आहे, परभणीचं कॉलेज आहे, नांदेडचं आहे, सांगलीचं आहे. प्रत्येक कॉलेजची फी या ठिकाणी ज्या कॉलेजची फी टाकलेली नाही, त्या कॉलेजची फी टाकूनच मी तुम्हाला ही पी-डी-एफ देणार आहे. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला खूप महत्त्वाची पी-डी-एफ आजच्या दिवसाला देणार आहे. तरी प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत राहा आणि खूप कमी दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रेमानं मन अगदी भावून गेलेलं आहे. तुमचे उपकार नेहमीच माझ्यावरती राहतील. कारण की खूप कमी वेळामध्ये तुम्ही माझं चॅनलला ग्रो करून दिलं. माझी माहिती तुम्हाला जर योग्य वाटत असेल, तर असाच साथ विद्यार्थी मित्रांनो माझ्यासोबत असू द्या. लवकरच मी लेक्चर पण चालू करेल. लेक्चर पण सुरू करायचा विचार आहे. लवकरच लेक्चर पण तुम्हाला बघायला मिळतील. फक्त कॅप राउंड पर्यंत माहिती द्यायची किंवा काउन्सिलिंग करून पैसे कमवायचा हा उद्देशाने मी चॅनल ओपन केलेला नाही. जर मी विचार केला असता, तर ही पी जी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहे, ही पी मी अगदी 50, 100, 200, ₹300 देऊन आरामाने सोल्ड करू शकलो असतो, विकू शकलो असतो, सेल करू शकलो असतो. पण मी तसं आजपर्यंत केलेलं नाहीये. जे काही आहे ते फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. त्यामुळे फक्त विनंती एवढी असते, की व्हिडिओला शेवटपर्यंत बघत जा. का बरं? कारण की चॅनलच्या ह्याच्यानं काय होतं, वॉच अवर वाढेल. वॉच अवर वाढलं की YouTube काय करेल, जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत माझं चॅनलला रिकमेंडेड करेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय केलं, या व्हिडिओमध्ये जे पॉसिबल आहे तो टाकून दिलेला आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, थँक टेक केअर.